ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम महालक्ष्मी नमः. भगवान विष्णूंच्या माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. पुरुषोत्तम महिन्यात म्हणजेच अधिक महिन्यात एक विशेष एकादशी येते, जी आपल्याला इतर सर्व एकादशींपेक्षा 1000 पटीने अधिक पुण्य आणि दैवी कृपा प्रदान करते. आणि अशीच एक एकादशी म्हणजे जिला आपण परमा एकादशी किंवा कमला एकादशी देखील म्हणतो. तर आज ही एकादशी आहे. या एकादशीच्या निमित्ताने आपण तिच्याशी संबंधित ही सुंदर पौराणिक कथा जाणून घेणार आहोत. ही कथा ऐकल्यामुळे आपल्या घरामधील सुख शांती समृद्धी येते. घरामध्ये दुःख दारिद्र्य गरिबी ही दूर होत असते. तसेच ही एकादशी 3 वर्षातून एकदा येते, त्यामुळे ही एकादशीची कथा जरूर ऐकावी. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील भगवान विष्णूंचा आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. एकदा महाराज युधिष्ठिराने भगवान श्रीकृष्णांना विचारले, हे केशव, हे जनार्दन, अधिक मासाच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीचे नाव काय आहे? ही एकादशी पाळण्याची पद्धत काय आहे आणि ती पाळण्याने काय लाभ मिळतात? कृपया हे सर्व सविस्तरपणे स्पष्ट करा. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे राजा, या पवित्र एकादशीचे नाव कमला एकादशी आहे. तर जो कोणी दृढपणे या एकादशीचे पालन करतो तो भगवान पद्मनाभाच्या धामात जातो. ही एकादशी पापांचा नाश करण्यासाठी माझ्या इतकी शक्तिशाली असल्याचं म्हटलं जातं. प्राचीन काळी ब्रह्मदेवाने आपला पुत्र नारद मुनी यांना या कमला एकादशीचा महिमा सांगितला. त्यांनी सांगितले की दशमीच्या दिवशी 8 गोष्टींचा त्याग करून उपवास सुरू करावा. काळे हरभरे, मसूर, चणे, पालक, मध, समुद्री मीठ, दुसऱ्यांच्या घरी भोजन करणे आणि पितळेच्या भांड्यात भोजन करणे. दशमीच्या दिवशी दिवसातून एकदाच भोजन करावे. जमिनीवर झोपावे. ब्रह्मचर्य पाळावे. एकादशीच्या दिवशी उपवास करावा. द्वादशीच्या दिवशी वैष्णव आणि ब्राह्मणांना भोजन देऊन उपवास पूर्ण करावा. जे कमला एकादशीचा उपवास करतात त्यांना निश्चितपणे मोक्ष मिळतो. ही कथा पुढे सांगत भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे राजा, तुझ्या जिज्ञासेनुसार मी तुला या कमला एकादशीचे व्रत पाळण्याची पद्धत सांगितली. आता पुलत्स्य मुनीने नारद मुनींना सांगितलेली कथा ऐक. एकदा कार्तवीर्य अर्जुनाने रावणाचा पराभव करून त्याला पकडले. तेव्हा पुलत्स्य मुनीने रावणाला या अवस्थेत पाहिले. तेव्हा ते कार्तवीर्य अर्जुनाकडे गेले आणि त्याला सोडून देण्याची विनंती केली. त्या ऋषींच्या विनंतीवरून राजाने त्याला सोडून दिले. ही आश्चर्यकारक घटना ऐकून नारद मुनीने पुलत्स्य मुनींना नम्रपणे विचारले की ज्या रावणाला देवराज इंद्र सुद्धा हरवू शकला नव्हता, त्याला कार्तवीर्य अर्जुनाने कसे हरवले? तेव्हा पुलत्स्य मुनी म्हणाले, हे नारद मुनी, त्रेतायुगात कृतवीर्य नावाचा एक राजा होता. तो हैहय वंशात जन्मला होता. त्याची राजधानी महिष्मती होती. राजा कृतवीर्याला अनेक पत्नी होत्या, पण त्याला वारस नव्हता. जरी तो समर्पित होता, त्याने स्वतःला आपल्या पूर्वजांच्या आणि ऋषीमुनींच्या सेवेत झोकवून दिले होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली उपवास केले, तरीही त्याला पुत्र झाला नाही. राजाने तपश्चर्या करण्याचा निर्णय घेतला. राज्य आपल्या मंत्र्यांच्या हवाली केले आणि झाडाची साल परिधान करून वनात निघून गेला. तो महलातून बाहेर पडत असताना त्याची एक पत्नी, राजा हरिश्चंद्राची कन्या पद्मिनी, हिने त्याला पाहिले. तिने आपले अलंकार काढून दिले होते. केवळ एक वस्त्र परिधान केले होते आणि ती आपल्या पतीच्या मागे मंदार पर्वताकडे जात होती. गंधमादन पर्वतावर राजा कृतवीर्याने 10,000 वर्ष कठोर तपश्चर्या केली आणि भगवान गदाधराची प्रार्थना केली, तरीही त्याला पुत्र झाला नव्हता. आपल्या पतीची दुर्बळ अवस्था पाहून पद्मिनी ही ऋषी अत्रींची पत्नी सती अनुसया हिच्याकडे गेली आणि तिचा सल्ला विचारला. तेव्हा देवी अनुसया तिला म्हणाल्या, हे देवी, प्रत्येक 32 महिन्यानंतर एक अतिरिक्त महिना जोडला जातो. त्या महिन्याच्या 2 एकादशींना पद्मिनी आणि परमा तसेच कमला अशी नावे आहेत. ती त्या महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षाच्या 12व्या दिवशी येते. तू त्या दिवशी उपवास करावा आणि रात्रभर जागरण करावे. असे केल्यास परमेश्वर तुला नक्कीच पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद देईल. पुत्रप्राप्तीची आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी पद्मिनीने भक्तिभावाने या आज्ञेचे पालन केले. तिने पूर्ण जलरहित उपवास केला आणि भगवान श्रीकृष्णांच्या नावाचा व गुणांचा जप करत रात्रभर जागून काढले. ती परमानंदात नाचली आणि भगवंताच्या पवित्र नामाचा जप केला. तिच्या भक्तीने भगवान केशव म्हणजेच भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि ते तिच्यासमोर प्रकट झाले. ते म्हणाले, मी तुझ्यावर अत्यंत प्रसन्न आहे
आणि या महिन्यापेक्षा प्रिय असा कोणताही महिना मला नाही. आणि या महिन्याचे एकादशीचे व्रत माझे सर्वात प्रिय आहे. तू माझी भक्ती केली, सती अनुसया हिच्या उपदेशाचे पूर्णपणे पालन केलं आहेस, म्हणून तुला आणि तुझ्या पतीला नक्कीच इच्छित पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद मिळेल. त्यानंतर भगवान कृतवीर्याला म्हणाले, हे राजा, कृपया तुझ्या मनातील इच्छेचे वरदान माझ्याकडे माग. तुमच्या प्रिय पत्नीने तिच्या भक्तिपूर्ण व्रताने मला प्रसन्न केले आहे. तेव्हा राजा कृतवीर्याने विनंती केली, हे मधुसूदन, हे जगन्नाथा, मला असा पुत्र द्या जो देव, मानव, सर्प किंवा राक्षस यांच्याकडूनही पराभूत होणार नाही. भगवंताने त्याला हे वरदान दिले आणि मग ते अंतर्मुख झाले. राजा आणि त्याची पत्नी बरे होऊन आपल्या राजधानीत परतले. कालांतराने राणी पद्मावतीने कृतवीर्य अर्जुन नावाच्या एका प्रख्यात पुत्राला जन्म दिला. तिन्ही लोकांमध्ये त्याच्या इतका शक्तिशाली योद्धा दुसरा कोणीही नव्हता. 10 डोक्यांचा राक्षस रावण सुद्धा त्याच्याकडून पराभूत झाला होता, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. आणि तेव्हापासून कमला एकादशीचे व्रत करणे अत्यंत शुभ मानले जाते. आता आपण कमला एकादशी व्रताची कथा तर ऐकली, तर आता अधिक मास चालू आहे, तर अधिक मास महात्म्यामधील आपण एक कथा ऐकणार आहोत. ही कथा ऐकल्यामुळे आपल्याला अधिक मासामध्ये पुण्यकर्म केल्याचं पुण्यफळ हे मिळत असतं. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. तसेच एक विनंती आहे, तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात ते देखील आम्हाला जरूर कळवा आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. खरं तर ही कथा आहे एका अति चिक्कू स्वभावाच्या, धनलोभी, लालची आणि धनसंग्रही ब्राह्मणाची. त्या ब्राह्मणाचं नाव होतं चित्रशर्मा. तो अत्यंत म्हणजे अत्यंत कंजूस होता. तो थोडा म्हणूनही पैसा खर्च करायचा नाही. बरं, त्याच्याकडे पैसा नव्हता असंही नाही, पण कंजूशी हा त्याचा स्वभावच. त्यावरून लोक त्याला कर्दय म्हणत. तो कधी स्वतःच्या पोटाला पोटभर खायचा नाही, अंगावर नीट धड कपडे घालायचा नाही, पायात वाहना नाहीत की डोक्यावर टोपी रुमाल काही घालत नसे. त्याचा हा धनसंग्रही, लोभी आणि कंजूशी स्वभाव मग दान, धर्म, पूजा, पाठ यासाठी काही द्रव्य खर्च करण्याचे नावच नसे. पुण्य म्हणजे काय असते हे जणू काही त्याला माहीतच नव्हते. तो आपल्या सदानकदा लोकांपुढे तोंड वाकडे करून हात पसरायचा आणि भीक मागायचा. त्याच्या या असल्या स्वभावामुळेच त्याला कोणी मित्र टिकले नाहीत की कोणी त्यास प्रेमाने जवळही केलं नाही. उलट लोकांनी त्याची हेटाळणी केली आणि त्याला गावाबाहेर हकलून दिला. मग हा चित्रशर्मा ब्राह्मण हात पसरत पसरत शेजारच्या गावात गेला. तिथे काही कोणी त्याच्या पूर्वपरिचयाचे नव्हते. त्यामुळे तो नेमका कसा आहे, त्याचा स्वभाव काय याची तशी त्या गावात कोणालाच काही पूर्वकल्पना नव्हती. त्या परिस्थितीचा चित्रशर्माने पुरता फायदा उठवला. त्याने गोड गोड बोलून, मी गरीब ब्राह्मण आहे, या गावात माझं कोणी नाही, राहायला जागा नाही, कामधंदा नाही असे म्हणून त्याने एक भल्या मोठ्या मळ्याच्या मालकाची मर्जी संपादन केली. गोड बोलून आपण प्रामाणिक कष्ट करू असे म्हणून त्याच्या मळ्यात नोकरीही मिळवली. काही दिवस छान चांगले काम करण्याचे उत्तम नाटक केले. नोकरी, मर्जी, राहायला जागा आणि त्या बाग मळ्याच्या राखणीची जबाबदारी, कामगिरी पण मिळवली. बरी तो बाग मळ्याचा मालक पण साधा भोळा. त्याने चित्रशर्मा एक ब्राह्मण कष्टकरी म्हणून त्याच्यावर सर्व कारभार सोपवला आणि तो निर्धास्त झाला. मात्र इकडे त्या विश्वासाची खाल्ल्या भाकरीची चित्रशर्माने मात्र पुरती वाट लावली. त्याची फळेही परस्पर विकली व पैसा मातीत पुरून ठेवला. असे करत करत मालकाचा केसाने गळा कापत त्याने वाममार्गाने मोठा धनसंचय केला. एक दिवस मात्र पैसा पैसा करत रित्या हातानेच पण पाठीवर पाप, चौर्य, विश्वासघात या पापकर्माची ओझ्याची गाठोडी घेऊन त्याला यमलोकी जावे लागले. यमलोकी नेऊन यमदूतांनी चित्रशर्मास चित्रगुप्ताच्या पुढे नेऊन उभे केले. चित्रगुप्ताने त्याच्या पापपुण्याचे खाते उघडून पाहिले. तो काय, त्यावेळी त्याच्या पापाचं पारडं इतकं जड होतं की काही विचारून सोय नाही. यमराजाने चित्रगुप्तास विचारले, काय झाले, तुम्ही असे गप्प का? त्यावर चित्रगुप्त म्हणाला, महाराज काय बोलू, अहो या ब्राह्मणाच्या पापपुण्याच्या खात्यात पापकर्माची 100 तर पुण्याईच्या खात्यात 1-2% पुण्य नाही. जे थोडेफार आहे ते अगदी नगण्य, पापांच्या राशीत जास्त. कारण या स्वार्थी, कंजूष, धनलोभी माणसाने आयुष्यभर अधर्म, अनितीचा आधार घेतला आहे. त्याने अनेकांना लुबाडले, फसवले आहे. त्याने त्याच्या स्वभावाने पुरेसे न खाता पिता स्वतःच्या आत्म्यासही अनेक क्लेश दिले आहेत. याला ज्या बागेच्या मालकाने आधार दिला, अन्न दिले, निवारा दिला,
त्याच मालकाने याने खोटे नाटे व्यवहार करून धन चोरून लुबाडून लुटले. त्याचा विश्वासघात केला, प्रतारणा केली. महाराज याच्या पापाचा पाडा कसा आणि किती वाचायचा हे सारे ऐकले. मात्र आणि यमाने न्याय दिला. या दृष्ट्याला पाप्याला घोर प्रेत पिशाच्य योनीत टाका. यानंतर त्याने जन्मभर केलेल्या कृत्याचे प्रतीक म्हणून त्याला सदैव उड्या मारणाऱ्या वानर योनीत टाका. आणि मग काय, यमराजाच्या आज्ञेप्रमाणे त्याला प्रथम प्रेत पिशाच्य योनीत जन्म घ्यावा लागला. त्या जन्मात त्याला अनेक पीडा, उपासमार, यातना, क्लेश, भुकेने जीव कासावीस होणे, तहानेने घशाला कोरड पडणे, जीव तडफडणे असे अमाप क्लेश आणि नरक यातना भोगाव्या लागल्या. यातच एक दिवस भुकेने जीव कासावीस होऊन त्याने तडफडून तडफडून जीव सोडला. नारदा, अरे एकदा का पापाचं भूत मनगुटीवर बसलं ना की ते चटकन खाली उतरत नाही. पापाचा हिशोब चुकता केल्याशिवाय तरणोपाय नसतो. म्हणून जीवांनी पापांपासून दूर राहावे, पुण्यपदरी जोडावे, तरच जीवाचा काहीसा तरणोपाय लागतो. असो प्रेत पिशाच्या योनीनंतर यमराजाच्या आज्ञेप्रमाणे त्या कर्दय ब्राह्मणास पुढचा जन्म जो मिळाला तो वानर योनीत. मात्र योगायोग असा की तो ज्या कालंजन नावाच्या पर्वत देशात जन्मला होता तो प्रदेश निदान फळाफुलांच्या नाना वृक्षांनी तरी समृद्ध होता. त्या भागातच एक मृगतीर्थ या नावाचे पवित्र जलाशय होते. असं सांगतात की देवदेवता मृगाचे रूप घेऊन त्या पवित्र इंद्राने निर्माण केलेल्या जलाशयाचे पाणी पिण्यासाठी तिथे येत. त्यावरून त्याचे नाव पडले होते मृगतीर्थ. हे मृगतीर्थ सभोवतालच्या फळाफुलांनी समृद्ध वृक्ष, यामुळे त्या वानराला पाणी, फळे आणि शीतल छाया यांची काही कमतरता नव्हती. त्यामुळे मागील जन्मापेक्षा या वानर जन्मात तो ब्राह्मण काहीसा सुखी आणि समाधानी होता. नारायण ऋषी हा असा कथाभाग सांगत असताना नारदांच्या मनात एक शंका येत होती. शेवटी न राहवल्याने त्यांनी ती नारायण ऋषींना विचारली. ऋषीवर, तो कर्दय ब्राह्मण पापी असून सुद्धा त्याला या पवित्र स्थानावर जन्म का आणि कशामुळे प्राप्त झाला? नारदांनी विचारले. त्यावर थोडं थांबून मग नारायण ऋषी सांगू लागले. नारदा, देवांकडे माणसाच्या सर्व भल्या बुऱ्या कर्माची अगदी बारीक सारीक नोंदही असते. त्याच्या घरचा न्याय पण असाच आहे की पाप्याला क्लेश, यातना आणि पुण्यवंतास सुख, समाधान आणि आनंद. याच न्यायाने या कंजूस ब्राह्मणाच्या पाप पुण्याच्या खात्यावरचे पाप भोगून झाले होते. नाही म्हणायला त्याच्या पुण्याच्या खात्यात अगदी थोडं पुण्यही होते. ती पण नेमकी कशाची म्हणशील तर अधिक मासातील पुण्यकर्माची. त्याचं असं झालं होतं की या कंजूस ब्राह्मणाने एके दिवशी एका धनिक माणसाला अधिक मासानिमित्ताने पूजा, दान, धर्म करताना पाहिले. तेव्हा हा धनलोभी माणूस त्या धनिकाच्या दारी जाऊन द्रव्यलोभाच्या आमिषाने अगदी मुक्त कंठाने अधिक मासाची भगवान पुरुषोत्तमाची ब्राह्मणास नारायण मानून त्यास अन्न, वस्त्र, धन, दान दिल्यास भगवान पुरुषोत्तम प्रसन्न होतात, भरपूर देतात अशी स्तुती करत होता. त्याची स्तुती ऐकून आपल्याही पदरी एका ब्राह्मणास तृप्त केले तर अधिक पुण्य मिळेल या हेतूने त्या अधिकाने त्याला थोडे जास्तच ताणले. त्याच्याकडून होणारी ती स्तुती ऐकली आणि मग त्याची झोळी भरली. त्या कंजूस माणसाच्या हातून आयुष्यभरात नाही म्हणायला तेवढेच पुण्यकर्म घडले होते. त्याच पुण्यकर्माच्या बळावर त्याला वानराचा जन्म त्या पवित्र जलाशयाजवळ अन फळाफुलांच्या जागी मिळाला. त्या जन्मात त्याने आपल्या उदरनिर्वाहासाठी खूप उड्या मारल्या. प्रभू रामचंद्रांच्या मुळे वानर जन्मास येऊनही त्याला अन्न पाण्यास कमतरता पडली नाही. नारायण ऋषींचे ते बोलणे ऐकले आणि नारदांनी पुन्हा प्रश्न केला. ऋषीवर, वानरांचे अन्न, पाणी आणि वानराचा जन्म याचा काय संबंध आहे? त्यावर नारायण ऋषी म्हणाले. नारदा, अरे श्रीराम हा त्या विष्णू भगवंताचा 7वा अवतार, तर श्रीकृष्ण हा 8वा. श्रीकृष्ण म्हणजे पुरुषोत्तम, अधिक मासाची देवता. राम अवतारात लंकाधीश रावणाचा वध करण्याच्या कार्यात सुग्रीव आणि त्याच्या वानरसेनेने फार मोठी मदत केली. त्या युद्धात अनेक वानरवीरांनी आपले प्राणही श्रीरामसेवेसाठी अर्पण केले. रावण वधानंतर त्यांच्या बंदीशाळेतून सर्व देवदेवतांना जेव्हा श्रीरामांनी मुक्त केले तेव्हा त्यांनी देवेंद्रास अमृत सिंचन करून सर्व मृत वानरांना पुन्हा जिवंत केले. त्यांना असा वर दिला की तुम्हा वानरांना नेहमी अशाच पुण्यपावन जागी जन्म मिळेल की जिथे तुम्हाला कधी आश्रयाची, तहानभुकेची समस्या राहणार नाही. त्या प्रभू रामांच्या वरदानानेच वानर योनीत जरी तो ब्राह्मण जन्मास गेला तरी त्याला तो परिसर प्राप्त झाला. पुढे त्या वानराने तिथे काही वर्षे आनंदात काढली. आपल्या पूर्वजांच्या रामसेवेचे फळ म्हणून की काय त्याला त्या जन्मात ईश्वराचे अनुसंधान राहिले. पुढे असाच अधिकाचा मास आला. पण आता ते माकड पार थकले होते. म्हातारे अशक्त झाले होते. त्याची शक्ती संपली होती. दात पडले होते आणि या साऱ्याचा परिणाम म्हणूनच की काय त्याला त्या अधिक मासात उपवास घडला. एक दिवस त्याचा एका उंच फांदीवरून तोल गेला आणि तो वानर त्या मृगतीर्थात पडला.
4 दिवस त्याच गार पाण्यात त्याचा देह कुडकुडला आणि शेवटी त्याने त्या कुंडातच राम म्हटले. पण झाले मात्र असे की त्या वानर जन्मात त्याला घडलेला अधिक मासातला उपवास, शीतल पाण्यात पडून राहण्याचे भाग्य, ईश्वराचे अनुसंधान याचे पुण्य कळत नकळत जोडले गेले आणि त्याचा मृत्यू घडताच तिथे एक दिव्य विमान आले. देवदूतांनी त्याचा देह पाण्याबाहेर काढला. त्यांच्या हस्तस्पर्शाने त्या जन्मात त्या ब्राह्मणास मरणोत्तर दिव्य देह प्राप्त झाला. त्या दिव्य विमानात आरूढ होऊन शेवटी तो भगवान श्रीकृष्णांच्या गोलोकी गेला. त्या वानर जन्मात अधिकाच्या पुण्याईने त्याच्या जन्माचे सार्थक झाले. इतकी कथा ऐकली मात्र आणि नकळत नारदांचा हात सुद्धा त्यांच्या गळ्यातील विणेकडे गेला. त्यांनी तार छेडली आणि मुक्त कंठाने श्री नारायणाचे, श्री भगवान विष्णूंचे एक सुंदर असे स्तवन स्तोत्र गाऊन आपली भजन सेवा श्री हरिचरणी अर्पण केली. नारायण ऋषी म्हणाले, बा नारदा, खरंच तो पुण्यशील अधिक मास, त्याची देवता भगवान श्री पुरुषोत्तम हे दोघेही खरोखरच धन्य धन्य आहेत नाही का? नारदांनी होकारार्थी मान हलवली. अनेक गूढ स्मित हास्य केले. ज्याप्रमाणे जीवाने केलेले पाप हे त्याला या ना त्या जन्मात भोगावे लागते, तसेच कधीतरी केव्हा तरी अनगदी चुकून माकून का केलेला असेना, पण जर थोडे जरी पुण्य पदरी असेल तर त्याचे फळ हे सुद्धा मिळाल्याशिवाय राहत नाही. हेच सत्य आपल्याला त्या कर्दय ब्राह्मणाच्या कथेतून समजते. माता लक्ष्मीला भगवान विष्णू एक कथा सांगतात, तर ती कथा आपण आता बघूया. एकदा कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय जरूर लिहा. तसेच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. पूर्वी देवांचा राजा इंद्र याच्या दरबारामध्ये एक अप्सरा होती. ती रूपाने अत्यंत देखणी, सुंदर आणि नृत्यकलेत विशेष निपुण होती. तशीच देवेंद्राची या स्मितविलासिनी नावाच्या देव अप्सरेवर विशेष प्रीती होती. एक दिवस या अप्सरेच्या मनात आपण भूलोकी वनविहार करायला जावे असा विचार आला. आपल्यासोबत आपल्या 4-5 सख्यांना घेऊन ती कुरुक्षेत्राजवळच्या एक सुंदर अशा वनात आली. त्या फळाफुलांनी वृक्षवेलीने नटलेल्या सरोवरे, सुगंधित वायू, सुंदर सुंदर पक्षी यांच्यामुळे मनाला मोहित करणाऱ्या त्या वनात तिने मनसोक्त विहार केला. वनातून फिरता फिरता तिने अनेक सुंदर सुंदर फुले तोडली, गोळा केली आणि त्याची तिने एक सुंदर अशी पुष्पमाला तयार केली. तिच्या हातातील ती माळा पाहून तिची एक सखी म्हणाली, देवी, तुझ्या या सुंदर माळेचा स्वीकार करणारा कोणी एखादा सुंदर पुरुष जर तुला मिळाला तर झालेच. खरोखरच आपल्याला असा एखादा सुंदर पुरुष या वनात भेटावा, त्याने आपल्या माळेचा अन आपलाही स्वीकार करावा अशी एक तीव्र इच्छा तिच्या मनात जागली. ती इच्छा मनी जागताच ती तशा शोधक नजरेने खरोखर कोणी सुंदर देखणा तरुण पुरुष आपल्याला दिसतो का, भेटतोय का म्हणून इकडे तिकडे पाहू लागली. तोच तिला जलाशयाकडे स्नानात चाललेली एक पाठमोरी पुरुषाची आकृती दिसली. ती भान विसरून त्या दिशेने एकदम धावत पुढे गेली आणि पटकन पुढे होऊन तिने ती आपल्या हातातील पुष्पमाला त्या पुरुषाच्या गळ्यात घातली. पण दुसऱ्या क्षणी त्या व्यक्तीची पावले थबकली. दृष्टी वर उचलली गेली. त्यातून प्रेम नव्हे तर जणू अंगार बाहेर पडत होता. ती पाठमोरी व्यक्ती म्हणजे अन्य कोणी नाही तर दुर्वास ऋषी होते. त्या शीघ्रकोपी दुर्वास ऋषींना त्या अप्सरेच्या तशा धाडसी कृत्याचा भयंकर राग आला. त्यांचा क्रोध अनावर झाला. दुसऱ्या क्षणी त्यांच्या वाणीतून शापवाणी बाहेर पडली. ते रागाने म्हणाले, हे रूपगर्विते, तू हे काय केलंस? तू माझ्यासारख्या थोर तपस्व्यासोबत हा असा प्रेमाचा खेळ केलास, तो पण असा एखाद्या पिशाच्या प्रमाणे मागून येऊन तू मला स्पर्श केलास. जा, मी दुर्वास तुला शाप देतो की याच वनात तू एक पिशाच्य होऊन फिरत राहशील. ती दुर्वास ऋषींची शापवाणी ऐकली मात्र आणि त्या स्मितविलासिनी अप्सरेच्या मुखावरचे सारे स्मितच हरवले. ती अत्यंत भयभीत झाली, दुःखी कष्टी झाली. तिने पुढे होऊन दुर्वास ऋषींचे चरण धरत क्षमा मागितली आणि उशाप मागितला. तिला तशी क्षमा याचना करताना, आसवे ढाळत असताना पाहून ऋषींना तिची कणव आली. त्यांनी एकदा स्नेहल नजरेने तिच्याकडे पाहिले आणि मग कसलाचा विचार करून स्मितविलासिनीस उशाप देत ते म्हणाले, हे बघ, तू याच वनात फिरत राहा. काही वर्षांनी याच वनवाटेने एक तपस्विनी तिच्या अधिक मासातील स्नानकर्मात जाताना तुला भेटेल. तू तिला शरण जा. तिच्याकडे तिच्या अधिक मासातील 1 दिवसाच्या पुण्याची मागणी कर. जर तिने तुला तिच्या पुण्यातील 1 दिवसाचे पुण्य जरी दान दिले तरी त्या पुण्याच्या बळावर तुझा उद्धार होईल आणि तू पुन्हा तुझ्या मूळ स्थानी परत जाशील.
इतका उशाप दुर्वासांनी दिला आणि ते निघून गेले. स्मितविलासिनी त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत असताना एकाएकी तिचे सुंदर रूप पालटले आणि तिचे एका अकराळ विक्राळ अशा पिशाचिनीच्या रूपात परिवर्तन झाले. दुर्वासांच्या त्या कठोर शापानुसार ती अप्सरा दुर्दैवाने त्या वनातच त्या रूपात राहू आणि वावरू लागली. पाहता पाहता बराच मोठा काळ निघून गेला आणि एक दिवस याज्ञवल्क्य ऋषींची कन्या कांची ही त्या वनात आली. ती नेमकी त्याच वनातील वाटेने आपल्या अधिक मासातील गंगा स्नान व्रतासाठी चाललेली होती. जसे का अप्सरेने त्या ऋषिकन्येस समोर येताना पाहिले, त्याबरोबर तिच्या चेहऱ्यावरचे सात्विक भाव, तपाचे मुखावरचे तेज पाहिले मात्र आणि त्या पिशाचिनीने पुढे होऊन तिच्या पायांवर लोळण घेतली. ती ऋषिकन्या अचानक झालेल्या त्या प्रकाराने क्षणभर घाबरली. तिने सावरत प्रश्न केला, तू कोण? तू माझे का पाय धरतेस? तुला काय हवे? त्यावर त्या स्मितविलासिनी अप्सरेने आपली कर्मकथा ऋषिकन्येस कथन केले. दुर्वासांच्या उशापाप्रमाणे तिने तिच्याकडे तिच्या अधिक मासातील एका दिवसाच्या पुण्याची मागणी केली. तिची ती कहाणी, तो शाप, शापाला मिळालेला तो उशाप, तिची एका दिवसाच्या स्नान पुण्याची मागणी ऐकली आणि त्या थोर परोपकारी ऋषिकन्येस तिची दया आली. ती म्हणाली, थोडं थांब, आज माझ्या संकल्पाचा शेवटचा दिवस आहे. मी आजचे स्नान करून माझे व्रत पूर्ण करून येते आणि मग तुला संकल्पपूर्वक पुण्यदान करते. आणि हे लक्ष्मी, खरोखरच त्या परोपकारी ऋषिकन्येने दिलेल्या शब्दाप्रमाणे आपल्या पुण्यातील एक दिवसाचे पुण्य स्मितविलासिनीच्या हातावर सोडले. मात्र दुसऱ्या क्षणी ती शापमुक्त झाली. आपला दिव्य देह धारण करून त्या ऋषिकन्येचे आभार मानून ती अप्सरा स्वर्गलोकी निघून गेली. ही अशी कथा सांगून विष्णू भगवान म्हणाले, हे देवी, या पुरुषोत्तम मासाचे अगाध महत्त्व असे आहे. याचे यथार्थ वर्णन शब्दात करण्यासाठी प्रत्यक्ष ब्रह्मदेव, शेषशंकर भगवान, अन्य कोणत्याही देवता किंवा प्रत्यक्ष मी स्वतःही असमर्थ आहे. तुम्हाला जर ही कथा, ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.